अयोध्याकांड। सब ही बिचारू किन्न मन माही, राम लखन सिय बिनु सुखू नाही। जहा रामू तह सबुई समाजू, बिनु रघुबीर अवध नाही काजू। सर्वांनी मनात विचार केला की श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या विना सुख नाही। जिथे श्रीराम राहतील तेथे सर्व समाज राहील। श्रीरामचंद्रांच्या विना अयोध्येमध्ये आमचे काही काम नाही। चले साथ असमंत्रु दृढाई, सूर दुर्लभ सुख सदन बिहाई। रामचरण पंकज प्रिय जिन्नही, विषय भोग बस करही की तिन्ही। असा पक्का विचार करून व देवांनाही दुर्लभ अशी सुखे नांदणारी घरे सोडून सर्वजण श्रीरामांच्या बरोबर निघाले। ज्यांना श्रीरामांची चरण कमले प्रिय आहेत त्यांना कधी विषय भोग वश करू शकतील काय। दो बालक वृद्ध बिहाई, गृह लगे लोग सब साथ। तमसा तीर निवासू किय प्रथम दिवस रघुनाथ। मुले व म्हातारे कोतारे यांना घरात सोडून सर्व लोक श्रीरामांच्या बरोबर निघाले। पहिल्या दिवशी श्री रघुनाथांनी तमसा नदीच्या किनाऱ्यावर निवास केला। रघुपती प्रजा प्रेम बस देखी, सदय हृदय दुखू भयऊ विशेषी। करुणामय रघुनाथ गोसाई, बेगी पायी अही पीर पराई। प्रजेचे प्रेम पाहून श्री रघुनाथांचे कृपाळू मन अतिशय द्रवले। प्रभू श्री रघुनाथ करुणामय आहेत। दुसऱ्याची पीडा त्यांना चटकन जाणवते। कहीस प्रेम मृदु बचन सुहाए, बहुविधी राम लोग समुझाए। किए धर्म उपदेश घनेरे, लोग प्रेम बस फिरही न फेरे। प्रेमयुक्त कोमल व सुंदर वचने बोलून श्रीरामांनी पुष्कळ प्रकारे लोकांना समजावले आणि बराच धर्मविषयक उपदेश केला, परंतु प्रेमामुळे लोक परत पाठविले तरी ते परतत नव्हते। सिलू सनेहू छाडी नहीं जाई, असमंजस बस भे रघुराई। लोग सोग श्रम बस गए सोई, कछुक देव माया मती मोई। शील व स्नेह सोडता येत नाही। श्री रघुनाथ गोंधळून गेले। शोक व थकवा यांमुळे लोक झोपी गेले आणि देवांच्या काहीशा मायेमुळे त्यांची बुद्धी मोहित झाली। जब ही जाम जुग जामिनी बीती, राम सचिव सन कहेऊ सप्रीती। खोज मारी रथु हा कहू ताता, आन उपाय बनीही नहीं बाता। 2 प्रहर रात्र झाली तेव्हा श्री रामचंद्रांनी प्रेमाने मंत्री सुमंत्राला सांगितले की तात चाकोऱ्या दिसून येणार नाहीत, अशा रीतीने रथ हाका, याखेरीज दुसरा उपाय नाही। 2 राम लखन सिय जान चढ़ी, शंभु चरण सिरू नाई। सचिव चला यहू तुरत रथू ईत ऊत खोज दुराई। शंकरांच्या चरणी मस्तक नमवून श्रीराम, लक्ष्मण व सीता हे रथावर बसले। मंत्र्यांनी लगेच रथ इकडे तिकडे खुणा लपवत छपवत हाकला। जागे सकल लोग भये भोरू, गे रघुनाथ भयऊ अति सोरू। रथ कर खोज कतहू नहीं पावही, राम राम कही चहू दिसी धावही। सकाळ होता सर्व लोक जागे झाले। मोठा गोंधळ उडाला की श्री रघुनाथ कोठे गेले, कुठेही रथाचा पत्ता लागेना। सर्वजण हाय राम असा पुकार करीत चोहीकडे धावले। मनहू बारी निधी बूड जहाजू, भयऊ बिकल बड बनिक समाजू। एक ही एक देही उपदेसू, तजे राम हम जानी कलेसू। जसे समुद्रात जहाज बुडाले की व्यापारी लोक हवालदिल होतात, एक दुसऱ्याला ते सांगू लागले की आपणा सर्वांना क्लेश होतील, म्हणून श्रीरामचंद्र न सांगता निघून गेले। निंदही आपू सराहही मीना, धीक जीवनु रघुबीर बिहीना। जौपै प्रिय वियोगु विधी किन्हा, तौ कस मरनु न मागे दिन्हा। ते सर्व
ते सर्व आपली निंदा करू लागले व पाण्याविना मरणाऱ्या माशांची प्रशंसा करू लागले. ते म्हणू लागले की श्रीरामांच्या विना आपल्या जिण्याचा धिक्कार असो. विधात्याने जर प्रिय व्यक्तीचा वियोग आमच्या नशिबी ठेवला होता तर आम्ही मागितल्यावर आम्हाला मरण का दिले नाही. एही विधी करत प्रलाप कलापा आये अवध भरे परितापा. विषम वियोगू न जाई बखाना अवधी आस सब राखही प्राणा. अशा रीतीने अनेक प्रकारे प्रलाप करीत ते दुःखाने भरलेल्या अयोध्येला आले. त्यांच्या भयंकर वियोगाच्या अवस्थेचे वर्णन करणे कठीण आहे. 14 वर्षे संपण्याची आशा करीत ते प्राण बाळगून होते. 2. रामदरस ही तनेम व्रत लगे करन न नारी. 2. रामदरस ही तनेम व्रत लगे करन नर नारी. मनहु कोक कोकी कमलदीन विहीन तमारी. सर्व स्त्री पुरुष श्रीरामांच्या दर्शनासाठी नियम व व्रत करू लागले. ज्याप्रमाणे चक्रवाक जोडपे आणि कमल हे सूर्याविना दीन होतात त्याप्रमाणे सर्वजण दीनवाणे झाले. सीता सचिव सहित दोऊ भाई शृंगबेरपूर पहुचे जाई. उतरे राम देव सरी देखी किन्न दंडवत हर्षू विशेषी. सीता व मंत्री यांच्यासह दोघे बंधू शृंगवेरपूरला पोहोचले. तेथे गंगा नदी पाहून श्रीराम रथातून उतरले आणि मोठ्या आनंदाने त्यांनी तिला दंडवत घातला. लखन सचिव सिय किये प्रणामा सबही सहित सुखू पायऊ रामा. गंग सकल मूद मंगल मूला सब सुख करणी हरणी सब सूला. लक्ष्मण सुमंत्र व सीतेनेही गंगेला प्रणाम केला. श्रीरामांसह सर्वांना गंगा पाहून सुख वाटले. गंगा ही सर्व आनंदाचे व मांगल्याचे मूळ आहे. ती सर्व सुखे देणारी व सर्व पीडा हरण करणारी आहे. कही कही कोटिक कथा प्रसंगा रामू बिलो कही गंग तरंगा. सचिवही अनुजही प्रियही सुनाई विबुध नदी महिमा अधिकाई. अनेक कथा प्रसंग सांगत श्रीराम गंगेच्या लहरी पाहू लागले. त्यांनी सुमंत्र लक्ष्मण व सीतेला गंगेचा महिमा सांगितला. मज्जनु किन्ह पंथ श्रम गयऊ सूची जलू पियत मुदित मन भयऊ. सुमिरत जाही मीटई श्रम भारू तेही श्रमयह लौकिक व्यवहारू. त्यांनी सर्वांनी स्नान केले. त्यामुळे प्रवासाचा क्षीण नाहीसा झाला आणि पवित्र जल पिण्यामुळे त्यांचे मन प्रसन्न झाले. ज्यांच्या फक्त स्मरणाने जन्म मरणाचे श्रम नष्ट होतात त्या श्रीरामांना श्रम झाले असे म्हणणे हा फक्त लौकिक व्यवहार आहे. 2. शुद्ध सच्चिदानंदमय कंद भानु कुलकेतू चरित करत नर अनुहरत संस्कृती सागर सेतू. त्रिगुणातीत व मायातीत दिव्य मंगल विग्रह व सच्चिदानंद स्वरूप असलेले सूर्यकुलाचे ध्वज भगवान श्रीराम हे मनुष्याप्रमाणे लीला अशी करतात की ती संसार रूपी समुद्र तरून जाण्यासाठी सेतूसारखी आहे. यह सुधी गुह निषाद जब पाई मुदित लिये प्रिय बंधू बोलाई. लिये फल मूल भेट भरी भारा मिलन चलेऊ ही हर्षू अपारा. जेव्हा निषादराज गुहाला श्रीरामांच्या आगमनाची वार्ता कळली तेव्हा त्याने आनंदित होऊन आपल्या आप्तांना व बंधू बांधवांना बोलावले आणि भेट म्हणून देण्यासाठी फळे कंदमुळे घेऊन तो दर्शनासाठी निघाला. त्याच्या मनाला अपार आनंद झाला होता. करी दंडवत भेट धरी आगे प्रभुही विलोकत अति अनुरागे. सहज स्नेह विवस रघुराई पूछी कुशल निकट बैठाई. त्याने येऊन दंडवत केला आणि श्रीरामांच्या समोर भेटी ठेवून मोठ्या प्रेमाने तो प्रभूंना पाहू लागला. श्रीरामांनी स्वाभाविक प्रेमाने निषाद राजाला आपल्याजवळ बसवून घेऊन खुशाली विचारली. नाथ कुशल पद पंकज देखे
भयऊ भाग भाजन जन लेखे, देव धरणी धनु धामू तुम्हारा, मै जनु नीचू सहित परिवारा. गुह म्हणाला, हे नाथ, तुमच्या चरणांच्या दर्शनाने सर्व कुशल आहे. आज माझी गणना भाग्यवान पुरुषांमध्ये होत आहे. हे देवा, माझी जमीन, धन आणि घर हे सर्व तुमचेच आहे. मी सहकुटुंब तुमचा तुच्छ सेवक आहे. कृपा करिय पूर धार्य पाऊ, थापिय जनु सबू लोगू सिहाऊ. कहेऊ सत्य सबू सखा सुजाना, मोही दिन्न पितू आय सुवाना. आता कृपा करून माझ्या शृंगवेरपुरात येऊन या दासाची प्रतिष्ठा वाढवा. त्यामुळे सर्वजण माझ्या भाग्याची प्रशंसा करू लागतील. श्रीराम म्हणाले, हे सज्जन मित्रा, तू म्हणतोस ते सर्व खरे आहे, परंतु वडिलांनी मला वेळीच आज्ञा दिलेली आहे. दो बरश चारी दस बासू बनमुनी, ब्रत बेशू आहारू, ग्राम बासू नाही उचित सुनी, गुहही भयऊ दुखू भारू. त्यानुसार मला 14 वर्षे मुनिव्रत व मुनी वेश धारण करून मुनींच्या सारखा आहार करून वनात राहायचे आहे. गावामध्ये राहणे योग्य नव्हे. हे ऐकून गुहाला मोठे दुःख झाले. राम लखन सिय रूप निहारी, कहही सप्रेम ग्राम नरनारी. ते पितू मातू कहू सखी कैसे, जिन्न पठये बन बाल कैसे. श्रीराम, लक्ष्मण व सीता यांची रूपे पाहून गावातील लोक प्रेमाने चर्चा करू लागले. कोणी म्हणत होता की, हे सखी, ज्यांनी या सुकुमार बालकांना वनात धाडले ते माता पिता आहेत तरी कसले. एक कहही भल भूपती किन्हा, लोयन लाहू हमही विधी दिन्हा. तब निषादपती उर अनुमाना, तरु सिंसुपा मनोहर जाना. कोणी म्हणत होता, राजांनी चांगले केले. या निमित्ताने ब्रह्मदेवाने आमच्या डोळ्यांचे पारणे फेडले. निषाद राजाने मनात विचार केला की अशोक वृक्षाखाली यांना राहण्यास योग्य जागा आहे. लई रघुनाथ ही ठाऊ देखावा, कहेऊ राम सब भाती सुहावा. पूरजन करी जोहारू घर आये, रघुवर संध्या करन सिधाये. त्याने श्री रघुनाथांना नेऊन ती जागा दाखविली. श्रीरामांनी ती पाहून म्हटले की, ही जागा सर्व प्रकारे छान आहे. पूर्वासी लोक त्यांना वंदन करून घरी परतले आणि श्रीराम संध्या वंदन करण्यास गेले. गुह सवारी साथरी दसाई, कुस किसल मय मृदुल सुहाई. गुह सवारी साथरी डसाई, कुस किसलयमय मृदुल सुहाई. सुची फल मूल मधुर मृदू जानी, दोना भरी भरी राखेसी पाणी. गुहाने यावेळी कुश व कोमल पानांची कोमल आणि सुंदर पथारी पसरली आणि पवित्र, मधुर व कोमल अशी फळे, कंदमुळे व पाणी आणून ठेवले. सिय सुमंत्र भ्राता सहित कंदमूल फल खाई, सयन किन्न रघुवंश मनी, पाय पलोटत भाई. सीता, सुमंत्र, लक्ष्मण यांच्यासह श्रीरामांनी कंदमुळांचा आहार घेऊन रघुकुलमणी श्रीरामचंद्र पहुडले. लक्ष्मण त्यांचे पाय चेपू लागला. उठे लखनू प्रभू सोवत जानी, कही सचिवही सोवन मृदुबानी. कछुक दूरी सजी बान सरासन, जागन लगे बैठे विरासन. नंतर प्रभू श्रीराम झोपले आहेत असे पाहून लक्ष्मण उठला आणि कोमलवाणीने सुमंत्रास झोपण्यास सांगून तेथून काही अंतरावर धनुष्यबाण सज्ज करून विरासनात बसून पहारा देऊ लागला. गुह बोलाई पाहरू प्रतिती, ठाव ठाव राखे अति प्रीती. आपू लखन पही बैठेऊ जाई, कटी भाथी सर चाप चढाई. गुहाने आपल्या विश्वासू पहारेकऱ्यांना बोलावून ठिकठिकाणी तैनात केले आणि आपण स्वतः भाता बांधून आणि धनुष्याला बाण लावून लक्ष्मणाजवळ जाऊन बसला. सोवत प्रभूही निहारी निषादू, भयऊ प्रेम बस हृदय बिषादू. तनु पुलकित जलू, लोचन बहई
बचनस प्रेम लखनसन कहई. प्रभू जमिनीवर झोपले आहेत हे पाहून प्रेमामुळे निषाद राजाला वाईट वाटले. त्याचे शरीर पुलकित झाले आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तो प्रेमाने लक्ष्मणाशी बोलू लागला. भूपती भवन सुभाय सुहावा, सूरपती सदनू न पटतर पावा. मणिमय रचित चारू चौबारे, जनु रतिपती निज हात सवारे. महाराज दशरथांचा महाल खरोखर सुंदर आहे. इंद्राचे भवनही त्याच्या बरोबरीचे नाही. तेथील सुंदर रत्नांनी बनविलेले वरचे मजले जणू कामदेवाने स्वतः आपल्या हातांनी सजविले आहेत. सुची सुविचित्र सुभोगमय सुमन सुगंध सुबास. पलंग मंजू मनी दीप जहत सब विधी सकल सुपास. ते पवित्र मोठे विलक्षण सुंदर भोग पदार्थांनी भरलेले आणि फुलांनी सुगंधित आहेत. तेथे सुंदर पलंग आणि रत्नदीप आहेत आणि सर्व प्रकारे ते आरामशीर आहेत. विविध बसन उपधान तुराई, क्षीरफेन मृदू बिसद सुहाई. तहसीय रामू सयन नीसी करही, निज छबी रती मनोज मधुहरही. तेथे अंथरण्या पांघरण्याची वस्त्रे गाद्या गिरद्या आहेत. त्या दुधाच्या फेसाप्रमाणे कोमल निर्मल व सुंदर आहेत. तेथे वरच्या माडीवर श्रीराम व सीता रात्री झोपत असत आणि आपल्या शोभेने रती व कामदेव यांचा गर्व हरण करीत असत. तेसीय रामू साथरी सोये, श्रमित बसन बिनु जाही न जोये. मातू पिता परिजन पुरबासी, सखा सुशील दास अरुदासी. तेच सीता आणि श्रीराम हे आज थकून गवत काड्यांच्या पथारीवर अंथरून पांघरून नसताना झोपले आहेत. अशा अवस्थेत त्यांच्याकडे पाहावत नाही. माता पिता कुटुंबीय प्रजामित्र चांगल्या स्वभावाचे दास व दासी. जोगवही जिन्नही प्राण की नाई, मही सोवत तेई राम गोसाई. पिता जनक जग विदित प्रभाऊ, ससुर सुरेश सखा रघुराऊ. हे सर्वजण ज्यांना प्राणाप्रमाणे जपतात तेच प्रभू श्रीरामचंद्र आज जमिनीवर झोपले आहेत. जिचे पिता जगप्रसिद्ध जनक राजे आहेत आणि श्वशूर हे इंद्राचे मित्र रघुराज दशरथ आहेत. रामचंदू पती सो बैदेही, सोवतमही विधी बामन केही. सिय रघुबीर की कानन जोगू, कर्म प्रधान सत्य कहलोगू. आणि पती श्रीरामचंद्र आहेत. ती जानकी आज जमिनीवर झोपलेली आहे. दैव कुणाला प्रतिकूल होत नाही. सीता व श्रीरामचंद्र हे काय वनात राहण्यास योग्य आहेत? कर्म हेच मुख्य असते असे लोक म्हणतात, तेच खरे. कैकय नंदिनी मंदमती, कठीण कुटिलपणू किन्ह. जेही रघुनंदन जानकी, सुख अवसर दुखू दिन्ह. कैकेय राजाची कन्या नीच बुद्धीची कैकेयी हिने दुष्ट कारस्थान केले. त्यामुळे रघुनंदन श्रीराम आणि जानकी यांना सुखाच्या काळात दुःख दिले. भई दीनकर कुल बिटप कुठारी, कुमती किन्ह सब विश्व दुखारी. भयऊ विषादू निषादही भारी, राम सियमही सयन निहारी. ती कैकेयी सूर्यकुलरूपी वृक्षासाठी कुऱ्हाड बनली. त्या दुष्ट स्त्रीने संपूर्ण जगाला दुःखी केले. श्रीराम व जानकी यांना जमिनीवर झोपलेले पाहून निषाद राजास फार दुःख वाटले. बोले लखन मधुर मृदू बानी, ज्ञान विराग भगती रसरसानी. काहू न कोऊ सुख दुःख कर दाता, निज कृत कर्म भोग सबू भ्राता. तेव्हा लक्ष्मण ज्ञान वैराग्य आणि भक्ती रसपूर्ण मधुर व मृदू वाणीने म्हणाला, हे बंधू कोणी कोणाला सुख दुःख देणारा नसतो. सर्वजण आपण केलेल्या कर्मांची फळे भोगत असतात. जोग वियोग भोग
भल मंदा, हित अनहित मध्यम भ्रमफंदा, जन्मू मरनु जह लगी जग जालू, संपती विपती करमू अरु कालू, संयोग वियोग चांगले वाईट भोग शत्रू मित्र व तटस्थ हे सर्व भ्रम आहेत. जन्म मृत्यू संपत्ती विपत्ती कर्म आणि काल हे सर्व जितके म्हणून जगातील जंजाळ आहेत. धरणी धामू धनुपूर परिवारू, सरगू नरकू जह लगी व्यवहारू, देखिय सुनिय गुनिय मनमाही, मोहमूल परमारथू नाही. जमीन घर धन नगर परिवार स्वर्ग व नरक इत्यादी जे काही सर्व व्यवहार आहेत, जे पाहण्यात ऐकण्यात येतात व मनात घोळतात, या सर्वांचे मूळ अज्ञान होय. परमार्थाच्या दृष्टीने हे नाहीतच. सपने होई भिकारी, नृपुरंकू नाकपती होई, जागे लाभू न हानी कछूतिमी, प्रपंच जीय जोई. ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये राजा भिकारी झाला किंवा एखादा कंगाल स्वर्गाचा स्वामी इंद्र झाला, तरी जागे झाल्यावर नफा नुकसान काहीही होत नाही. तसेच या दृश्य प्रपंचाकडे मनाने पाहिले पाहिजे. अस बिचारी नहीं कीजिय रोसू, काहुही बादी न देय दोसू, मोहनिसा सबू सोव निहारा, देखिय सपन अनेक प्रकारा. असा विचार करून क्रोध करू नये आणि कुणाला विनाकारण दोष देऊ नये. सर्व लोक मोहरूपी रात्रीमध्ये झोपणारे आहेत आणि झोपेमध्ये त्यांना अनेक प्रकारची स्वप्ने दिसतात. एही जग जामिनी जाग ही जोगी, परमारथी प्रपंच वियोगी, जानिय तब ही जीव जग जागा, जब सब विषय विलास बिरागा. या जगरूपी रात्रीमध्ये योगी लोक जागतात. ते पारमार्थिक असून माईक जगापासून दूर असतात. जगामध्ये जीव हा जागा आहे असे तेव्हा समजावे जेव्हा त्याला संपूर्ण भोग विलासाबद्दल वैराग्य येते. होई बिबेकू मोह भ्रम भागा, तब रघुनाथ चरण अनुरागा, सखा परमारथू एहू, मन क्रम बचन राम पद नेहू. विवेक उत्पन्न झाल्यावर मोहरूपी भ्रम नाहीसा होतो. अज्ञान नाहीसे झाल्यावर रघुनाथांच्या चरणी प्रेम उत्पन्न होते. मित्रा, काया वाचा मनाने श्रीरामांच्या चरणी प्रेम उत्पन्न होणे हाच सर्वश्रेष्ठ परमार्थ होय. राम ब्रह्म परमार्थ रूपा, अभिगत अलख अनादि अनुपा, सकल विकार रहित गत भेदा, कही नीती नेती निरूपही बेदा. श्रीराम परमार्थ स्वरूप परब्रह्म आहेत. ते जाणता न येणारे, अदृश्य अनादि अनुपम, सर्व विकारांनी रहित आणि भेदशून्य आहेत. वेद त्यांचे निरूपण नित्य नेती नेती असे म्हणून करतात. भगत भूमी भूसुर सुरभी सूरहित लागी कृपाल, करत चरित धरी मनुज तनु सूनत मिटही जग जाल. ते कृपाळू श्री रामचंद्र हे भक्त पृथ्वी ब्राह्मण गाय आणि देव यांच्या हितासाठी मनुष्य शरीर धारण करून लीला करतात. त्या लीलांचे श्रवण केल्यामुळे जगातील मायेचे जाळे नाहीसे होते. मास पारायण 15वा विश्राम.